नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शोभा मॅथ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये छेद वेगवेगळे असल्यानंतर अपूर्णांक कसा काढायचा ते पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण छेद 1 असल्यानंतर संख्यांची बेरीज करून अपूर्णांक कसा काढायचा ते पाहिलं आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन पहा। आज आपण छेद वेगवेगळे असल्यानंतर अपूर्णांक कसा काढायचा ते पाहणार आहोत। जर अपूर्णांकामध्ये छेद वेगवेगळे असले तर आपल्याला अगोदर लसावी काढावी लागते। तर इथे आपल्याला 2 आणि 3 हे वेगवेगळे छेद आहेत, त्याच्यासाठी आधी आपल्याला लसावी काढावी लागेल। तर आधी आपल्याला 2 आणि 3 ची लसावी काढावी लागेल। तर ती कशी काढायची ते आपण स्टेप बाय स्टेप पाहू। अगदी सोप्या पद्धतीने शिकूया। सुरुवातीला 2 आणि 3 भागाकार पद्धतीने आपण हे पाहूया। 2 ला 2 ने भाग घालवायचा, बेके बे, आणि 3 ला 2 ने भाग जात नाही म्हणून आहे तसे 3। स्टेप दुसरी, नंतर 3 ने भाग घालवायचा, 1 ला 3 ने भाग जात नाही म्हणून 1 आहे तसे आणि 3 एके 3। तर डाव्या बाजूचा गुणाकार करायचा म्हणून 2 गुणिले 3 बरोबर 6। तर ही लसावी आली। 2 आणि 3 ची 6 ही लसावी आली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 6 हे 2 आणि 3 च्याही पाड्यात असते, म्हणून 2 आणि 3 ची लसावी ही 6 आली। आपल्याला आता लसावी 6 भेटली, म्हणजे छेद समान म्हणजे 6 भेटला आपल्याला। आता आपण अपूर्णांकांची बेरीज पाहू। उदाहरण म्हणून उदाहरण 1/2 अधिक 1/3 बरोबर किती? सुरुवातीला 1/2 पाहू। म्हणून असा तिरकस गुणाकार करायचा, असं करायचं। 3 गुणिले 1 बरोबर 3 बरोबर 3/6। नंतर तर 1/3 पाहू, बरोबर 2 गुणिले 1 बरोबर 3 बरोबर 2 म्हणून 2/6 हे आपल्याला भेटले। म्हणून 3/6 अधिक 2/6 बरोबर छेद आहे असा, म्हणून 3 अधिक 2 बरोबर 5। छेद आहे असा म्हणून बरोबर 5/6 हे आपल्याला उत्तर मिळाले अपूर्णांकाचे। अशा पद्धतीने छेद वेगळे असल्यानंतर लसावी पद्धतीने अपूर्णांकांची बेरीज कशी केली जाते हे आपण आज सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये पाहिले। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी उदाहरणे पाहूया। तुम्हाला जर मुलांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि शोभा मॅथ क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।